नाही, आता जी कृत्य केले ती समोर आलेली आहेत. त्यामुळं आता हे महायुतीतलं आतलं राजकारण आहे का नाही आम्हाला माहीत नाही, परंतु हा व्हिडिओ बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी घडणं, ह्याला काही ना काहीतरी अंदाज बांधले जात आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये ते चर्चेत. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला 48 तास लागले. म्हणजे सो मोठं पोलिसांना तो गुन्हा दाखल करणं शक्य होतं. म्हणजे कायद्यावर प्रशासनावर सुद्धा एवढा दबाव आहे सरकारचा की सो मोठं गुन्हा दाखल. आणि सगळ्यात भयानक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संजय क्षीरसागरांचा जो व्हिडिओ आला ज्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते, आता ह्याची चौकशी होणार का? हे धाडस कशामुळे वाढतंय? आम्हाला काही होऊ शकत नाही. हे भाजपचं सरकार आहे. आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं काही कोण वाकडं करू शकणार नाही. कारण संजय गायकवाड झाले, संजय क्षीरसागरांचे काल एक टोळी सध्या वादग्रस्त होत आहे. हा योगायोग म्हणायचा का? कारण शिंदे गटाचेच लोक टार्गेट काय? नाही, आता जी कृत्य केले ती समोर आलेली आहेत. त्यामुळं आता हे महायुतीतलं आतलं राजकारण आहे का नाही आम्हाला माहीत नाही, परंतु हा व्हिडिओ बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी घडणं, ह्याला काही ना काहीतरी अंदाज बांधले जात आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये ते चर्चेत. परंतु मूळ उद्देश आता यामध्ये जळगावला ज्या पद्धतीनं अंदाज समितीची बैठक झाली आणि कॅश सापडली, त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं याचं उत्तर अजून मिळत नाही. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला 48 तास लागले. म्हणजे सो मोठं पोलिसांना तो गुन्हा दाखल करणं शक्य होतं. म्हणजे कायद्यावर प्रशासनावर सुद्धा एवढा दबाव आहे सरकारचा की सो मोठं गुन्हा दाखल. आता एखादी घटना घडली तर विचारायची गरज नाही, पोलीस ताबडतोब गुन्हा दाखल करतात. तक्रारदार पुढे नाही आला तरी जो पुरावे दिसतात त्याच्यावर करायला पाहिजे होता, त्यालाही 48 तास लागले गुन्हा दाखल करायला. आणि सगळ्यात भयानक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संजय क्षीरसागरांचा जो व्हिडिओ आला ज्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते, आता ह्याची चौकशी होणार का? सीबीआयची चौकशी करणार का? ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा याच्यामध्ये जाऊन खोलामध्ये या व्हिडिओची चाचपणी करणार का? आणि माझं तर म्हणणं आहे हा व्हिडिओ संजय क्षीरसागरांनी पोलिसांच्याकडे देऊन हा खरा आहे का खोटा आहे याची तपासणी करून घेतली पाहिजे. मग कळेल ते बॅगेत पैसे होते का कपडे होते. त्यांनी कबुली दिलेली आहे की तो व्हिडिओ माझ्याच घरातला आहे, माझ्याच रूम मधला आहे. मात्र त्यांचा दावा फक्त त्यातला एकच आहे की त्यामध्ये पैसे नाही, कपड्याच्या बॅग मध्ये पैसे कसे ठेवले. बाकीचं सगळं कबूल करतायत, पैसे आहेत. सगळ्या देशानं बघितलेले पैशाची बॅग तिथं दिसते, त्यामध्ये पैशाचे गट्टे दिसत आहेत, हे सगळ्या देशानं बघितलेलं आहे. आता ते कपडे आहेत असं म्हणत असतील तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा विनोद नाही. मला वाटतं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण की हे जर स्पष्ट दिसत असेल तर ते त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा असते. संजय राऊतांनी सर्व आमदारांची खरडपट्टी केलेली आहे आणि त्यांना दम सुद्धा भरलेला आहे, अशी वेळ आलेली आहे, काय सांगाल? नाही, मला वाटते अभय त्यांना भाजपच्या माध्यमातून आहे. हे धाडस कशामुळे वाढतंय? आम्हाला काही होऊ शकत नाही. हे भाजपचं सरकार आहे. आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं काही कोण वाकडं करू शकणार नाही. हा विश्वास, आत्मविश्वास हा असल्यामुळंच ही प्रकरणं आता पुढे येताना दिसतात. संजय राठोड यांच्या पीएचा विषय असू दे, अंदाज समितीचे सापडलेले पैसे त्या ठिकाणी असू देत, किंवा आता या संजय गायकवाड संजय क्षीरसागरांचं प्रकरण असू दे, किंवा संजय क्षीरसागरांनी सांगणं की इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे, हे सगळं म्हणजे आत्मविश्वास आहे की आपल्याला कोणी काही करू शकत. विधानसभेत करू देत ना, कारण की पुरावाच आहे. संजय राऊतांनी काय वेगळं सांगितलं? जो पुरावा, जो व्हिडिओ आला आहे तो व्हिडिओ त्यांनी सांगितला आणि याची खातरजमा करा म्हणून सांगितलं. मग त्यांनी स्वतः पोलिसात तक्रार केली पाहिजे की हा व्हिडिओ ची फॉरेन्सिक तपासणी त्या ठिकाणी करा, खरा आहे का खोटा आहे हे बघा. त्यात बेडवर बसणारी व्यक्ती ही मी आहे का दुसरी कोण आहे, AI जनरेटेड आहे का हा व्हिडिओ, हे त्यांनी तो व्हिडिओ आणि तपासणी करून घ्यावी. याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा देखील चर्चेत आला आणि त्याची माहिती नाही दिल्ली दौरा झाला का नाही झाला अजून. त्यांचे खासदार म्हणतात की झाला नाही, कोण म्हणते झाला. मला वाटतं त्याचा खुलासा त्यांच्याकडूनच घेणं संयुक्तिक राहील. अमित शहाच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. मला वाटतं की संजय राऊत जी बोलले त्याचा खुलासा त्यांच्याकडून घेणं गरजेचं असं मला वाटतं. एकूण
डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.